सगळ्यांनीच तुम्हाला मतदान केलं होतं, पण तुम्ही निधी देताना किती किती बूथला दिला? एका बूथ. तर हा जो निधी आहे तो 5 वर्षातला आहे आणि मूल्यमापन तुम्ही माझं 24 ते 29च्या टर्मचं करत असताना 2029 मार्च संपल्याच्या नंतर तुम्ही ह्याचं मूल्यमापन करावं. जर माझा खासदार निधी शिल्लक राहिला तर तुम्ही त्याच्या बाबतीत बोलावं. पण 6 ते 7 बूथ शिल्लक राहिल्याच्या नंतर त्या बूथच्या त्या गावात राहणाऱ्या लोकांना खासदारानं काय उत्तर द्यायचं, हा माझा प्रश्न आहे. त्याच्यामुळं जो त्या ठिकाणी निधी दाखवला जातोय की बाबा 18 कोटी मिळाले, आता खरं तर 3 वर्षाचे 15 कोटी मिळायला पाहिजे होते, पण 3 कोटी जास्त कुठले मिळाले मला? तर माझ्या 19च्या पूर्वीच्या खासदाराने त्यांचा खासदार निधी खर्च न केल्यामुळं ते 3 कोटी रुपये मला आता वाढवून आलेत, म्हणून ते किती दिसते? 18 कोटी. मला वाटतंय ही सर्वसामान्य लोकांनी सुद्धा समजून घेणं गरजेचं आहे. आणि शेवटी आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असताना गावातल्या प्रत्येक माणसाचं अपेक्षा आमच्याकडनं असते किंवा खासदाराने आमच्या गावात कुठलं एक ना एक तरी काम करावं आणि ती त्याची मागणी ही माफक आहे, ती पूर्ण केली पाहिजे. काल मला असाही प्रश्न विचारण्यात आला की